मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको. नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, साधन पैसो में नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, साधन पैसो में संकीर्तन, नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, साधन पैसों में नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, साधन पैसों में संकीर्तन, नाम संकीर्तन, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जळतील जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, हो जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मांतरीचे, न लगती सायाचे, न लगती सायासे, जावे वनांतरा, न लगती सायासे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे, जळतील पापे, जळतील पापे, जळतील पापे, जळतील पापे, जळतील जळतील पापे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे, जळतील
सायाच न लगती सायाच जावे बनाताना न लगती सायाच नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन नाम संकीर्तन साधन पैसोपे सोपे नाम संकीर्तन जळतील पापे जन्मांतरचे जळतील पापा क्या बात है वाह 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 सगा बाबा सारे ग रे ग मा ग मा धा 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 धनि नि 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 धनि नि 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 गम रे सा सारे रे रे ग ग म म प प दा धा नि 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 धनि सा रे सा नि 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 सा सा दा नि नि सा सा दा नि नि सा सा दा नि नि सा 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 ग म प ग म रे सा 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 नि 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 दा 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 प प म ग रे हा दा दा नि 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 दा 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 प प म म ग रे सा दा दा नि 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 दा 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 प प म ग म रे सा Nisa, Gamada Nisa, Gamada, Gamada Nisa, Gamada Nisa, Gamada, Gamada Nisa, Gamada Nisa, Gamada Nisa. Wah. Wah, wah. Wah. Ah. जरतील पापे जरतील पापे जरतील पापे जरतील 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 पापे जन्मांतरीची जरतील पापे जन्मांतरीची जरतील जरतील पापे जरतील 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 पापे जन्मांतरी जरतील निदा 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 जरतील जरतील पापे जन्मांतरीचे जरतील पापे जन्मांतरीचे न लगते सायाचे न लगते सायाचे जावे वनातरा
नगती सायासे नगती सायासे नगती सायासे करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन तुझरे चरण संतातिया तुझरे चरण संतातिया तुझरे चरण संतातिया तुझरे चरण संतातिया संतातिया पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन तुझरे चरण संतातिया तुझरे चरण संतातिया पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन तुझरे चरण संतातिया तुझरे चरण संतातिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमोनी आता आदमापुरी समाधी समोर जाता आदमापुरी समाधी समोर जाता विसरून जाती मनातील चिंता आतील वैभव दीप मनवतसे मनासी आतील वैभव दीप मनवतसे मनासी नमस्कार माझा संत सद्गुरु बाळूमामा पदासी नमन माझे गुरु राया 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 नमन माझे गुरु राया
अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ताहिरगतिरदुःखम् देहवदभीरवाप्यते एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा अनन्य नैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसारसागरात् भवानी न चिरात् पार्थं मयि वेशितचेतसां मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत वृद्वं न संशय चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार चलो हाँ चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में नाम जी कोलाना लखन जी कोलाना राम जी को लाना लखन जी को लाना आए सभी परिवार हमारे हरि कीर्तन में आओ सभी परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारा हरि कीर्तन में प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. अभंग हा सहचरणाचा यातून जगद्गुरु तुकोबराय नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे हे पाप नेमकं काय आहे तर चुकून आपल्याकडून कधी कधी पाप होतं बघा. कारण सुखामध्ये जसं दुःख असतं तसं पुण्य केल्याच्या नंतर कधी कधी पाप सुद्धा घडून जाताय का. एक ऋषी होते आणि ऋषी त्या आश्रमामध्ये बसले होते. बसल्याच्या नंतर त्यांचं तप चालू होतं आणि गावामध्ये एक चोरी झाली. चोरी झाल्याच्या नंतर 4 चोरांनी काय केलं की ते मांडवी ऋषी आहेत ना महिला मंडळ पुढे सरका चला पुरुष मंडळ तुम्ही पण सरका आणि मागचे खुर्ची बसलेले पुढे येऊन बसा. आपलाच कार्यक्रम आहे आपल्याच घरचा आहे चला पुढं. विठ्ठल 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 हा आता भारी वाटते. पहा त्या मांडवी ऋषींच्या दारामध्ये त्या चोरांनी येऊन ते जे चोरी केलेलं त्यांच्या पाठीमागे शिपाई पळत होते. मग आता पळता पळता काय केलं बाबा आपण जर सापडलो तर लय मार खाईल आणि मार खाईल ती खाईल राजा फाशीची शिक्षा देईल म्हणून त्यांनी त्या आश्रमातल्या ऋषींच्या दारामध्ये ते गाठोडं टाकलं. पाठीमागून शिपाई आले आणि शिपायांनी पाहिलं की या गाठोडं ह्या मांडवी ऋषींच्या दारामध्ये नक्कीच मांडवी ऋषींनीच चोरी केलेली असावी. बरं मग राजाला सांगितलं मांडवी ऋषींच्या दारामध्ये आम्ही गेलो होतो आणि मांडवी ऋषींनी चोरी केली. मग राजाने सांगितलं ऋषींना घेऊन या ठिकाणी आज त्यांना फाशीवर देण्याची शिक्षा आहे. कारण या जगात परत अशी ऋषींनी कुणी चूक नाही केली पाहिजे. मग ऋषींना आणलं. आता बरगतचा असा समाज भरला होता तर ऋषींना फासावरती देण्याची वेळ आली होती पहा. आणि ऋषींना फास देण्याची वेळ आली. ऋषींच्या गळ्यामध्ये फास टाकला आणि वडणार तर दावच वडत नव्हतं. एकदा केलं, दोनदा प्रयोग केला, तीनदा केला.
डावं काही वडायलाच तयार नाही. मग राजाच्या लक्षात आलं की हे साधू महात्मे आहेत, आपलीच काहीतरी चूक झाली असेल. मग त्या साधू महात्म्याला त्या राजाने विचारलं, तुम्ही चोरी नाही केली, आम्हाला क्षमा करा. सगळी हकीकत समजल्याच्या नंतर राजाच्या लक्षात आलं. राजा म्हणला, आम्हाला क्षमा करा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुझ्या डोक्यामध्ये, तुझ्या बुद्धीमध्ये हे नेमकं कुणी घातलंय, आधी मला त्याची चौकशी केली पाहिजे. लगेच डोळे बंद केले की यमाच्या दारामध्ये. आता आपलं कसं आहे माहितीये का, आपल्याला बसचा प्रवास असतो, पण ते ऋषी मुनी होते, साधू महात्मे होते. आपलं म्हणजे बसचा प्रवास जरी असला, दत्ता महाराज आता आपल्याला तिकडून यावं लागतंय, कधी कधी येण्यासाठी सुविधा असतात, कधी कधी आपण बसमध्ये येतो. असंच बसमध्ये येताना 2-4 दिवसाखालचीच घटना आहे. तर एकादशी होती आणि एकादशी दिवशी उपवास असतो, बरोबर. उपवासा दिवशी आम्ही ते विकायला येतात बघा गाडी थांबल्याच्या नंतर, शेंगाई, खारमोरे. आता ते मला काही जमणार नाही तसं, मग विकायला आल्याच्या नंतर विचार केला, एकादश आहे, आपण काहीतरी घ्यावं म्हणून ते शेंगा घेतल्या. आणि घेतल्याच्या नंतर आता बसमध्ये फार गर्दी असते, प्रत्येकाला माहिती आहे, उभा राहायचाच प्रवास चालू होता. मग ते शेंगा घेतल्याच्या नंतर ते शेजारचे काका म्हणले, बाळा खा ना हे शेंगा. मी म्हणलं नको, आता शेंगा खायच्या, टरपलटा काय पलीकडे जायचं. ते म्हणले काही काळजी करू नको, हे समोरचे बाबा आहेत ना, त्यांच्या पिशवीमध्ये टाक. मी म्हणलं नको, त्यांना जर समजलं तर. नाही समजणार. मी म्हणलं असं कसं गॅरंटीफुल उत्तर देताय, नाही समजणार. गेल्या अर्धा तास झाले म्हणे तुझ्या बॅग मध्ये टाकतोय, तुला समजलं का? समजलं का तुम्हाला तरी? मी म्हणलं काका ऐका, आपण जर दुसऱ्यासाठी खड्डा खणला ना, आपल्यासाठी सुद्धा कुणीतरी खांदून ठेवलेला असतो बरं का. डोळे बंद केले तो बसचा प्रवास नव्हता. ऋषीमुनी यमाच्या दारामध्ये गेले आणि यमाला प्रश्न विचारला, काय अधिकार असेल? यमाने पाहिलं ऋषीवर या ठिकाणी. ऋषी तुम्ही या ठिकाणी कस काय? ते म्हणले, आधी माझं मरण जवळ आलं होतं, ते आज निश्चित झालंय, कारण मी काहीतरी माझ्या जीवनामध्ये पुण्य केलं होतं. माझं ते कॅलेंडर पहा की आज माझ्यावरती ही वेळ का आली. यमाने सगळं उचकलं आणि उचकल्याच्या नंतर असं लक्षात आलं की त्या साधू महात्म्याला त्यांनी सांगितलं, तुम्ही ज्यावेळेस लहान होता ना, त्यावेळेस तुम्ही फुलपाखराच्या पाठीमध्ये काठी आपलं मुंगी दिसली तर मुदाम पाय देतो, किडोक तर ठेवतच नाही. हा विषय बरं. मग ते साधू महात्मे म्हणले, जसं काहीतरी साधन असतं, आता विमानाने जर साधन पैसोपे नाम संकीर्तन, 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 नाम संकीर्तन, साधन पैसोपे 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 जळतीला बापे जन्मा तरीती, जळतीला बापे जन्मा तरीती,
नलगती सायास जावे वनांतरा 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 नाम संकीर्तनाचा जपे सोपे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तनाचा जपे सोपे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. ऐका, आजचं निमित्त सर्वांना माहिती आहे, पण वक्त्याचं कर्तव्य ते सांगणं बरं. आज कैलासवासी दत्तू सीताराम चव्हाण यांच्या 17व्या पुण्यतिथी निमित्त त्यांची पत्नी असेल मुक्ताबाई दत्तात्रय चव्हाण, त्यांचे मुलं असतील कैलासवासी किसन दत्तू चव्हाण, श्री सौदागर दत्तू चव्हाण, कैलासवासी विष्णू दत्तू चव्हाण आणि नागनाथ दत्तू चव्हाण, विठ्ठल दत्तू चव्हाण अशी 5 भावंड. ऐका, तसेच त्यांच्या मुली असतील सोनाबाई पांडुरंग सावंत, जिजाबाई चंद्रकांत कोळपे, सखुबाई अरुण राखुंडे, भागीरथीबाई धनाजी चौरे, जिजाबाई रमेश केमदाळकर सॉरी, त्याची चिठ्ठी एवढी मोठी आहे म्हणून जरा उशीर लागला, म्हणून जरा उशिरा पहा. अच्छा, या मुलांच्या आणि पत्नीच्या या देहातून म्हणजे ते सोडून गेले, पण त्यांना वाटतं आज या रक्षाबंधनाच्या सणाला, म्हणजे रक्षाबंधनाचा सण आहे पहा आज, तर भावाने बहिणीवरती खूप प्रेम असतं. कारण प्रत्येक दादाला सांगणे, दादा तू आहेस आम्हाला आनंद देणारा दादा, पण ऐक तू आहेस नंदाचा नंदन, कोणालाही फसवून लावू नको चंदन, आणि कोणती स्त्री दिसेल तिला बहीण म्हणून कर वंदन, हेच आमच्यासाठी खरं रक्षाबंधन. आता बहिणींना सुद्धा वाटतं आपल्या भावावर लय प्रेम आहे, कारण या लाडक्या बहिणी आहेत ना, 15-15, 16-16 हजार रुपये घेऊन कीर्तनाला आलेत त्या. हे काही साध्या साध्या दिसतात काय? ऐका, पण आजकाल काय झालंय माहितीये, बहिणीचं आणि भावाचं पटत नाही का? त्याच्यामध्ये एक गंमत अशी आहे पहा, कारण की भावाची नेमकी समृद्धी महामार्गाला जागा असते किंवा या मायडिशीत, बहिणीने नुसता एक अर्ज केला की भाव गुंततोय, बरोबर का नाही? भावावरती निश्चित प्रेम करा, कारण तुम्ही आम्ही म्हणतो रक्षाबंधन पुरताच भाव आमचा तसं नाही. या जीवनामध्ये भावाचं आणि बहिणीचं जर नातं पाहायला गेलं ना, तर माझं ज्ञानोबराय आणि मुक्ताबाईचं नातं काय होतं, अख्ख्या जगाने त्यांचा उपदेश घ्यावा असं त्यांचं नातं होतं पहा. जिजाबाईंना त्यांचा भाऊ भेटायला आला, आणि भेटायला आल्याच्या नंतर विचारलं, ताई तुझं बरं चाललंय ना? बसलेला, ताई बरं चाललंय ना? हो म्हणे, बरं चाललंय माझं. संसाराचं कसं आहे? पतिदेव ते म्हणले दररोज भजना करता जातायत, मग संसार चाललाय म्हणे तसाच. कुठे आहेत पतिदेव, काय करतात? तर त्यांनी सांगितलं गोविंद गोविंद म्हणा लागला छंद. त्यांच्या मनाला एकच छंद आहे. मग कुठे गेलेत? मग संसाराचं काय? पुढे या चला. विठ्ठला मी म्हणलं मगाच्या सारखं खुर्चीवर बसतील म्हणून म्हणलं चला पुढे या. ऐका, या ठिकाणी बहिणीचं आणि भावाचं नातं काय असतं पा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं अगं तुझ्या संसाराचं काय चाललंय, तुझ्या खर्चाय पाणायला लागतं ना. मग ऐक,
देतो, म्हणजे लेकरं बाळ पण खातील आणि उरलेलं सुरलेलं तर डेअरीला घालायला येईल. पुरुष मंडळ, आता खरं खरं सांगा, आपण सगळे शेतकरी आहेत. तर आपल्या बायका, जे शेतकऱ्याच्या बायका गरीबच असतात बरं का. तसं नोकरदाराचं सांगायचं गेलं तर त्यांना बोलायला सुद्धा वेळ नसतो आजकाल. त्यांचं आपलं ते ऑनलाईन चॅटिंग वगैरे चालू असतं. पहा, ते ऑनलाईन म्हणजे त्या नवऱ्याला बोलायचा सुद्धा अधिकार नसतो. हाणायचं तर लाव द्याच. ते आपलं कसं हाणलं मारलं तरी दोघ जण गाडीवर बसून येतात, बापू तात्याकडे बघू नका, ऐका. मग तसं त्यांचं चालू होतं. मग नवरदेवाने हाय म्हणून मेसेज केला, 1दा 2दा 3दा 4दा. तिला काय बघायलाच वेळ नाही, कारण की ती आता अधिकाऱ्याची बायको होती, ती पण अधिकारीनच होती. मग हिने परत मेसेज केला. हा जास्त घातक आहे बरं का पुरुष मंडळ. महिला मंडळ ती काय म्हणतात हे जरा घातक आहे. कारण आपण किती जीवातून भाजी करू द्या, जर आपल्या पतीला विचारला अहो भाजी कशी झाली आणि त्यांनी नुसतं काय करायचं, ते जास्त घातक आहे. मग त्याने विचार केला, 10 तास झालं हिला मेसेज करतो, हिला बघायचं कळलं ना. मग त्याने काय केलं माहितीये का, अशी कानटाळीची दाखवली. ते कानटाळीचं चिन्ह नसतं का, ते असं हात करतं बघा, ते दाखवलं. तिने लगेच रडण्याचं चिन्ह. आपल्यासारखे जर शेतकरी असते तर तिथंच झापडलं असतं, बरोबर का नाही. मग शेतकऱ्याचं कसं असतं पुरुष मंडळ, आपल्या घरी सगळ्यांच्या घरी गायी आहेत बरोबर. तुम्ही दूध घालायला जाता किती वाजता, 7 वाजता. मग 7 वाजता दूध घालायला जाता तुम्ही, घरी किती वाजता येता, कमीत कमी विचारते पुरुष मंडळ. जाताना दूध आहे ना सगळ्यांच्या घरी, किती वाजता येता कमीत कमी, 7 8, काय टाइम काय, 10 नाही 12 वाजता. मी तर विचार करते असल्या कोणत्या दूध डेअरीला तुम्ही दूध घालत असाल की 12 वाजता तुम्हाला घरी यायला. आमच्या महिला मंडळ 7 वाजता स्वतःच उरकून मुलीची वेणी फेणी करून आपल्या मुलाचा डबा करून त्याला शाळेत पाठवतात, सासू सासऱ्यांचा पाहतात आणि स्वतःचा डबा बांधून 11 वाजता राहणार. आणि हे आलं की 12 वाजता वाडा जेवायला. काय काम होतं 12 वाजेपर्यंत, काय काम असतं. गावात आल्याच्या नंतर जाताना दूध घालायला याच्या उचापात्या, याच्यापाशी 5 मिनिट, त्याच्यापाशी 5 मिनिट, याचा चहा त्याची कॉफी करत आपलं आयुष्य गेलं. आणि ऐका, जोपर्यंत आपली मुलं व्यवस्थित सुरळीत लागत नाहीत ना तोपर्यंत हे काम अजिबात करायचं नाही. तसं तुझ्या संसाराचं काय चाललंय, जसं भावाने विचारलं, आपल्याला मुद्द्याकडे यायचंय पहा. मग तिने सांगितलं, बरं दादा चालतंय, ठीक आहे, दिलीत ना म्हैस. आता त्या म्हशीचे पण खूप लाड चालू होते बरं, चांगलं चांगलं आणून टाकायचे. आणि महिला मंडळ, आपल्या जर आईने जर म्हैस देऊ द्या, शेरडी देऊ द्या, तिचं किती लाड चालू असतात बरं, असतात का नाही. मग काय झालं, एक दिवशी जगद्गुरु तुकोबाराय यांचं देहूमध्ये कीर्तन होतं पहा. आणि देहूमध्ये कीर्तन असताना सगळ्यात भरगच्च असा समाज आला होता. जिजाबाई सुद्धा कीर्तनाला आल्या होत्या. मग गावातल्या चोरांनी काय ठरवलं की आज जगद्गुरु तुकोबाराय यांच्या घरची म्हैस चोरायची. मग जगद्गुरु तुकोबाराय यांची घरची म्हैस चोरायला आल्याच्या नंतर जगाच्या बापाच्या लक्षात आलं. जगाचा बाप सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय यांच्या कीर्तनात होता. जगाच्या बापाने सांगितलं, त्या म्हशी संग माझं काही घेणं देणं नाही, पण जिजाबाई आहेत ना त्या मलाही शिवे देतील, मला दिले तरी चालतील, पण तुकोबाराय यांना सुद्धा देतील. आता काय करायचं. असा वेश अकराळ विकराळ, दात समोर, काळं तोंड केलं, असं जटा लांब सडक आणि असं भूताचं रूप केलं. कारण की पंढरीचं भूत काही बारकं नाहीये. पंढरीचं भूत केवढं आहे, ऐका, मोठं. पंढरीचे भूत मोठे मोठे, पंढरीचे भूत मोठे मोठे, पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे मोठे, पंढरीचे भूत मोठे. आल्या गेल्या दडपे बाटे,
आता जगाचा बाप आणि तिथंच प्रगट झाले 20 फूट उंची. आता माणसाची 6 फूटच जास्त वाटते. 20 फूट उंची केवढा असेल पहा. 20 फूट उंची जगाचा बाप समोर आला. यांनी तर आश्चर्यचकितच केलं, बाबा हे कोण असेल. आणि जगाचा बाप काही बोलत नव्हता, काय नाही. असा मोठा लट बांबू हातामध्ये आणि नुसता हसायचा. हसल्याच्या नंतर आता हे विचार करायचे, बाबा हे कोण आहे. बरं जाऊ द्या, हे रस्ता सोडून आपण दुसऱ्या रस्त्याने पळू. दुसऱ्या रस्त्याने पळाले. तिथं पण तिसरा रस्ता, चौथा रस्ताच पॅक केला ना. तर यांनी विचार केला, बाबा ह्या म्हशीपेक्षा आपला जीव महत्वाचा आहे. तर जगाच्या बापाला सांगितलं, आम्ही जिथं होतो तिथं म्हैस ठेवतो. नाही, जगाच्या बापाने सांगितलं, जिथं होती नाही तिथं नाही, ज्याची आहे त्याच्यापाशी द्यायचं. आता जगद्गुरु तुकोबाराय यांचं कीर्तन चालू होतं आणि कीर्तनामध्ये असा रस्ता असतो बघा मधून महाराजांना यायला, बरोबर ना. आता रस्ता होता समोरून. जगाचा बाप पाठीमागून त्या चोराला नुसतं डुसणे द्यायचं. हाणत नव्हतं, नुसतं डुसणे. चला मंडपात चला. मंडपाच्या बाहेर आल्याच्या नंतर चोराने विचार केला, हाय एवढी इज्जत आहे ती पण जाईल, पण आपला जीव पण महत्वाचा आहे. जाऊ द्या गेली तर. जगाच्या बापाने ढुसणे देऊन आतमध्ये मंडपात पाठवलं. तर भल्लगच्चा असा समाज आणि मधून असा रोड. जगद्गुरु तुकोबाराय यांचं कीर्तन देऊमध्ये चालू होतं आणि ती मधून म्हैस चालायला लागली आणि पाठीमागं हे चौघं. बसलेल्या लोकांनी विचारच केला की ही ज्ञानोबाराय यांनी वेद बोलवलेल्या रेड्याची बहीण तर नसेल. विचार करायला लागले, तीच असणार 100%. त्याशिवाय कीर्तनात येते वे, असं तशा मशा कीर्तनाला येतच नाही त्या. मग त्याने विचारच केला, बाबा म्हणले आता कोण असेल. पण ऐका, म्हैस का कीर्तनामध्ये आली. तर मधून रस्ता होता, म्हैस पुढं हे पाठीमागं. म्हैस कीर्तनामध्ये आले, सगळे आश्चर्यचकित झाले. प्रत्येकाला वाटायचं येते रेड्याची बहीणच आहे. रेडा नाही बरं, त्या रेड्याची सुद्धा दिंडी आहे. 365 दिवस 24 तास त्या आळी गावामध्ये विना चालू आहे बरं. आणि तिथं गेला आणि जर म्हणला रेड्याचा देव कुठे आहे, तिथूनच बाहेर आकलतील. तिथं गेल्याच्या नंतर रेडेश्वर महाराज, प्रत्येकाच्या घरावरती नाव आहे. रेडेश्वर महाराजांची कृपा. त्यांची दिंडी सुद्धा असते पहा. रेडेश्वर महाराजांची कृपा. गाडीवरती नाव, पिकअप वरती नाव, रेडेश्वर महाराजांची. आता या चोरांनी सांगितलं आपली आई फजिती आपण करून घेऊ. जगद्गुरु तुकोबाराय यांना सांगितलं की अशी अशी हकीकत झाली. मग त्यांच्या लक्षात आलं. आणि ऐका, मला तुम्हाला याच्यातून एक सांगायचं, सिद्धांत संपलाय आपला. त्यांनी त्यांच्या मनातला भाव जाणून घेतला. कारण काय करायचंय आपल्याला, सायास करायची गरज नाही. कारण ऐका, एक लहानशी मुलगी होती, तिच्या घरामध्ये कधी देवपूजा केली जात नव्हती, कधी देव पाहिले जात नव्हते, पूजा केली जात नव्हती. अशा मुलीचं एक दिवशी लग्न ठरलं पहा. आणि लग्न ठरल्याच्या नंतर घरामध्ये अशी दावण बकऱ्यांची बांधली आणि मधाचे डेरे आणले, पाहुण्यांची गर्दळ वर्दळ. मग तिने सहज कुतूहलाने विचारलं, बाबा हे मधाचे डेरे, ही दावण, पाहुण्यांची गर्दळ कशासाठी. बाबांनी सांगितलं, बाळा उद्या तुझं लग्न आहे आणि पाहुणे रावळे येणार आहेत ना, त्यांना हे जेवण आहे. कारण ते खुश झाले पाहिजेत. आणि लग्नामध्ये तसंच असतं बरं. नवरा नवरीचे आई वडील काही घेणं देणं नसतं त्यांचं. नवरा नवरीचं सुद्धा बंड काही घेणं देणं. जेवायला चांगलं पाहिजे. राजाच्या मुलीचं लग्न आणि भात कच्चाच असं व्हायला नको. पण ऐका, नवरा नवरीचे इकडले तिकडले कोण किती खड्ड्यात गेले हे सुद्धा त्यांना घेणं देणं नसतं. त्यांना फक्त पाहुणे खुश झाले पाहिजेत. हिने विचार केला की आपल्या लग्नासाठी एवढ्यांचा बळी द्यावा लागतोय, तर आपण संन्यासीच राहिलेला बरं. मग तिने विचार केला, रात्रभर विचार केला आणि रात्रीतूनच घर सोडून निघून गेली.
घर सोडून निघून गेली आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर महाराज तर सगळे शिपाई तिला शोधायला लागले, कारण ती राजाची मुलगी होती. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, शोधाशोध चालूच होती, पण ती काही सापडली नाही. राजाला माहित होता आपली मुलगी सुकुमार आहे, ती कुठं असे घाणी शेजारी वगैरे बसणार नाही, पण ती कुठं बसली होती माहितीये का? पशुच्या शरीरामध्ये, म्हणजे जे हाडं असतात ना बा, तिथं कोणीही जात नाही, तिथं जाऊन बसली होती ती. आणि बसल्याच्या नंतर ही सापडलीच नाही. 8 दिवस झाले, आता बरेच दिवस झाल्यावर शोधल्याच्या नंतर नाही सापडल्यावर आपण काय म्हणतो, राहू दे. मग शोध बंद झाला आणि आता हिने रस्ता धरला. एक अगस्त्य ऋषी म्हणून महात्मे एका रस्त्यावरून येत होते. हिला काही माहित नव्हतं नामस्मरण काय असतं, हे कोण आहेत, हे काही सुद्धा माहित नव्हतं. हिच्या मनामध्ये फक्त सेवा हेच महत्वाचं होतं. पहा, आणि सेवा करत असताना ती काय करायची, आपल्या बोटाचा झाडू करायची. तर झाडू वगैरे काही नव्हतं, रोज असा रस्ता झाडायची. त्या ऋषींनी विचार केला, रोज कोण रस्ता झाडत असेल बरं, कोण रस्ता झाडत असेल? दररोज ऋषी यायचे, तर यांनी नित्यनेम त्यांचा चालूच होता. एक दिवशी काय झालं, तिला झाडावरून उतरायला उशीर झाला. तिचं नाव काय होतं, शबरीवा. तिला उतरायला उशीर झाला. उशीर झाल्याच्या नंतर नेमका अगस्त्य ऋषींची आणि त्यांची गाठ पडली. गाठ पडल्याच्या नंतर ती विचार करायला लागली. अगस्त्य ऋषीने दरडावून विचारलं, कोण आहेस तू, तुझं नाव काय आहे? ती म्हटली, माझं नाव शबरी. मग इथं रोज रस्ता का झाडतेस? तिने सांगितली तिची हकीकत. आणि त्यावेळेस ऋषी महात्म्यांनी त्यांनी आपल्या शेजारीच पर्णकुटी तिला बांधून दिली. त्या पर्णकुटीमध्ये ती राहत होती. आणि साधू महात्म्यांची जर संगत झाली ना, तर आपल्याला काही ना काही आपल्या जीवनामध्ये वेगळं वेगळं घडतं. असं तिच्या जीवनामध्ये आगळं वेगळं घडलं. पहा, आणि ती सुद्धा नामस्मरण करू लागली. आणि आता ऋषी महात्मे म्हातारे झाले होते. म्हातारे झाल्याच्या नंतर शबरीला जवळ बोलवून घेतला आणि सांगितलं, शबरी, तू धन्य आहेस ग. आजपर्यंत मी भगवंताची इतकी सेवा करत आलो, पण आजपर्यंत मला कधी भगवंत भेटला नाही. पण तू इतकी धन्य आहेस की तुला तुझ्या जीवनामध्ये एकदा तरी भगवंत भेटेल. तिला ऐकल्याच्या नंतर खूप आनंद झाला की बाबा आपल्याला भगवंत भेटणार आहेत. आणि त्यावेळेस त्या अगस्त्य ऋषींचा प्राण गेला. पण तिच्या मनामध्ये एकच विचार होता, आपल्याला भगवंत भेटणार आहेत. रोज सडा सारवून करायची आणि रोज वाट पाहायची. कारण पहा, आजकाल माणसामध्येच प्रेम राहिलं नाही. कधी कधी आपण तो ब्लॉक म्हणून एक काय येते, ब्लॉक म्हणजे आपण त्याला मोबाईल मधून ब्लॉक करतो. पण ऐका, मोबाईल मधून ब्लॉक करण्यापेक्षा कधी कधी मनातून सुद्धा ब्लॉक करून टाकतो. पण ऐका, मोबाईल मध्ये ब्लॉक केलेला आपण काढू शकतो, पण मनातनं ब्लॉक केलेला कधीच काढू शकत नाही. म्हणून माझं सांगणं आहे, पहा, माणसावर प्रेम करा, त्याच्या सवयीवर नाही. विसरा त्याच्या चुका, पण त्याला नाही. नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर, पण त्याच्यावर नाही. कारण या जगात माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही. आणि ऐका, त्या शबरीने सतत विचार करायची की एक दिवशी सुद्धा मला भगवंत भेटायला येतील, असा विचार तिच्या सतत मनामध्ये होता. आणि विचार करत असताना एक दिवशीचा प्रसंग आहे. पहा, प्रभू रामचंद्र शबरीला भेटण्याकरता आले. शबरीने लांबूनच पाहिलं, प्रभू आपल्याला भेटायला आलेत. मग तिने काय केलं, प्रभूंना सांगितलं, प्रभू तुम्ही इथंच बसा. आता घरामध्ये गेली. आता तिच्या घरामध्ये पात्र म्हणजे पाय धुण्याकरता, आता साधं महाराज यायचं म्हणलं तरी आपण, तर तो जगाचा बाप प्रभू रामचंद्र येणार होते. घरामध्ये गेले, पात्र पाहिलं, तांब्या नव्हता. आता काय करायचंय का, तिच्या घरामध्ये पात्र नव्हता, तिच्या घरामध्ये तांब्या नव्हता. तिने काय केलं, प्रभूंच्या पायाखाली आपले दोन्ही हात ठेवले आणि आपल्या अस्वांनी त्यांचे पाय धुतले.
कारण तिच्या घरी पात्रही नव्हतं, कारण ती पात्रतेची होती. आपल्या घरी सगळं आहे पण आपण पात्रतेचं नाही. बरं मग तिने सायास केला नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हा आम्हाला सायास करायची गरज नाही. हेच महाराज अभंगाच्या दुसरे न लगती सायास जावे मनांतरा, 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 न लगतीचा जास जावे वनांतरा, न लगतीचा यास जावे वनांतरा, न लगतीचा जास जावे वनांतरा, न लगतीचा यास जावे वनांतरा. सुखे तो करा नारायणा, सुखे तो करा नारायणा, सुखे तो करा नारायण, न लगती सायास जावे मनांतरा, न लगती सायास जावे मनांतरा, न लगती सायास जावे मनांतरा, न लगती सायास जावे मनांतरा. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, न लगती जायास जावे वनांतरा, न लगती जायास जावे वनांतरा, न लगती जायास जावे वनांतरा, न लगती जायास जावे वनांतरा. न लगती सायास जावे मनांतरा, सुखे तो खरा नारायण, सुखे तो खरा नारायण, न लगती जायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, नारायण नारायण. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. पहा आता श्रावण महिना चालू आहे. पार्वती मातेने महादेवाला प्रश्न केला, अहो मला सांगा ना नेमके तुम्हाला डोळे किती आहेत? महादेवाला किती डोळे आहेत? 3 डोळे आहेत. बरं 3 डोळे ठीक आहे. बरं तुम्ही कपाळाला भस्म लावता त्या रेषा किती आहेत? किती आहेत बसलेले? 3. तुमच्या हातामध्ये तर त्रिशूळ आहे, त्याला टोक किती आहेत? 3 आहेत. बरं ते जाऊ द्या, तुमचं नाव आहे ते किती अक्षराचं आहे? शंकर. किती अक्षराचं आहे? 3. 3 अक्षरांचं आहे. पहा बरं तुमचं जे बेलपत्र आहे ते किती पानाचं आहे? 3 पानाचं आहे. अगं पार्वती माझा रहिवासच त्र्यंबकेश्वर आहे, मला 3 जास्त आवडतं. बरं बरं म्हणे. आणि ऐक, मी लोकांवरती लवकर प्रसन्न होतो. आता या दृष्टांत आमचे मानकर महाराज खूप सुंदर सांगतात. बरं मला त्यांनी फोन केला आणि सांगितलं ताई हा दृष्टांत बसवायचा आहे. बरं म्हणलं ठीक आहे सांगा. मग त्यांनी मला सांगितलं, ऐका, एक शेतकरी आपल्या शेतामध्ये गुरं घेऊन जात होता. म्हणजे आमच्यासारख्या तरवडीतल्या भागात असा जिकडं तिकडं कोणीच नसतं. मग तो शेतकरी आपल्या शेतामध्ये जाऊन गुरं राखायचा. पण तो महादेवाचा निस्सीम भक्त होता आणि खूप भक्ती करायचा आणि त्याच्यावरती महादेव प्रसन्न होते. महादेवाने सांगितलं होतं ज्या वेळेस तुला वेळ पडेल ना त्यावेळेस तुम्हाला बोलव, मी लगेच येईल. मग आता रानामध्ये विचार करत होता आणि नेमकं त्याची डबीच घरी राहिली होती. आता इकडं पण तरवडीत आता पांडुरंग महाराजांना माहिती आहे तिकडं कोणतरी असतं का. मग त्यांनी विचार केला की बाबा आता काय करायचं. तिच्या लक्षात आलं की आता आपल्यावरती तर महादेव प्रसन्न आहेत, मग आपण महादेवाला
महादेवाला बोलवलं आणि महादेव म्हणले बोला कस काय बोलवलं. म्हणले माझ्यावर एक प्रसंग आलाय तो तुम्हाला निवारायचा आहे. काय प्रसंग आहे, काय प्रसंग आहे सांगा. तर ते म्हणले तुम्ही देणार का. पण बसलेले हे नाही म्हणत मी डबी देणार का. देणार ना. म्हणले कसली डबी पाहिजे. ते म्हणले मला चुना पाहिजे. चुना पाहिजे. महादेवाने सुद्धा विचार केला की बाबा आजपर्यंत मला चुना कुणीच मागितला नाही. प्रत्येक ज्याची त्याला चुना लावत हिंडतायत आजपर्यंत मला कुणी चुना मागितला नाही. बरं जाऊ दे. काय केलं महादेवाने खालच्या साईडला डबीमध्ये सोन्याची अंगठी टाकली वरून चुना भरला. आता ती घरी आला. घरी आल्याच्या नंतर कपडे वगैरे काढले आणि दुसरे कपडे घातले. तर नेमकं पत्नीने काय करावं. किस वगैरे चापसतात पत्नी बरोबर का नाही. त्यात 5चे 10चे ठोकळे असले की देता. घेत नाही म्हणत मी देता. पण कधी तुमचं भांड फुटल्यावर 5चे 10चे असले की देता. घेत नाही. पण 100ची नोट असली की खोटं बोलू नका बरं. देता. मी देताच म्हणते. पण कधी भांड फुटल्याच्या नंतर. मग तिने डबी काढली आणि विचार केला 17 वर्ष झाले म्हणे लग्नाला अजून व्यसन सोडा व्यसन सोडा सतत मी सांगते. आणि या बाबाने अजून एक डबी घेऊन आली उचलली फेकली. फेकलीच्या नंतर बरोबर ती दरवाजावरून बाहेर रिटर्न आली. आतमध्ये रिटर्न आली पहा. आणि रिटर्न येऊन नेमकी ती अंगठी खाली पडली. हिने विचार केला अहो म्हणे ही अंगठी. त्याने सांगितलं महादेव प्रसन्न झाले होते. चुना मागितला फ्री मध्ये अंगठी सुद्धा दिली. अंगठी दिली. त्या अंगठीचं एक विशेष होतं त्या डबीचं. अंगठी बाजूला काढली की अजून दुसरी अंगठी तयार. नवरा बायको रात्रभर अंगठ्याच काढत बसले. तर त्या नवऱ्याचं त्याचं असं झालं होतं की कोंडू कोंडू धरीला जीव कधी बाहेर निघतोय ती बाहेरच निघून देत नव्हती. आणि पहाटेच्या वेळेला अशी ठिकी भरली ना महाराज आणि गाडी केली आणि त्या गाडीमध्ये टाकली. त्या बाजारामध्ये विकायला आणली. विकायला आणली आणि विकायला बसली. विकायला बसल्याच्या नंतर प्रत्येक यायचं म्हणजे ते भाजीपाला आपण माळव कसं रस्त्याला विकायला बसतो तसं त्यांनी स्टॉल लावला. 5,000 रुपये तोळा अंगठी. आता कसं आहे बरोबर ना. 5,000 म्हणल्याच्या नंतर सगळे धावूनच सगळं संपलं. सगळं संपलं आणि घरी आले. घरी आल्याच्या नंतर आता 15 दिवसातच मोठा असा बंगला तयार केला त्यांनी. आणि शेजारी नेमकी 15 दिवस रक्षाबंधनसाठीच गावाला गेली होती. ती आली. माघारी आल्याच्या नंतर म्हणली बाई आता हाजरी पण वाढलीये चल आपलं तिला बी नेलेलं बरं. आधी 250 होती आता पेरू तोडाय 300 झाली. आता तिला बी नेलेलं बरं. आपल्यासोबत आपल्या मैत्रिणीला ज्याची तिचीच ओढ असते ना आपल्यासोबत तिचं बी बरं हो असं तिला वाटलं. मग तिने सांगितलं अगं चल आपण पेरू तोडायचंय आपल्या शेजारचं जाऊ 300 रुपये हाजरी आहे. ती म्हणली मी माझा बंगला पा मी पा. बायांच्या पोटात राहत नाही म्हणतात. मी याच्या आधी पण दृष्टांत सांगितलाय का राहत नाही कशामुळे राहत नाही. मग तिने सांगितलं आता मैत्रिणीला सांगतात लगेच असं असं आहे बरं. तिने लगेच सांगितलं आमच्या यांच्यावरती महादेव प्रसन्न झालेत आणि त्यांनी आम्हाला डबी दिली आणि त्या डबीमध्ये सोन्याची अंगठी आहे. मग तिने विचार केला आपण पण आपल्या पतीला लावू महादेवाच्या मंदिरात. घरी आली पळतच फोन लावला. अहो कुठे. आता त्यांचं ते कॉन्क्रीटचं वगैरे काम चालू होतं खड्डे घ्यायचं. ते म्हणलं आहे ना खड्ड्यात बोल. म्हणजे त्या खड्ड्यात म्हणजे ते तुम्हाला समजतंय. अहो म्हणे लवकर घरी या अर्जंट काम आहे लवकर या. तिला वाटलं आता आपली सासू बिसू गेली की काय ही लवकर आजपर्यंत कधी म्हणली नाही लवकर या लवकर या. महाराज तो खड्ड्यात न उतरला टावेल वगैरे गुंडाळला आणि घरी आला. घरी आल्याच्या नंतर आतमध्ये येण्यातच तिने सांगितलं तिथंच थांबा आत यायचं नाही. याने विचार केला आत यायचं नाही का ग. तर तिने सांगितलं
महादेवाची भक्ती करायची आणि महादेवाला डबी मागायची. काय मागायची? डबी. बर म्हणे, ऐकलं बिचाऱ्याने. आताचे सगळेच ऐकतात, त्यांनी सुद्धा ऐकलं आणि महादेवाच्या मंदिरामध्ये गेला. 5-7 दिवस तपश्चर्या करायला लागला. महादेवाला सुद्धा दया आली. महादेवाने सांगितलं, काय पाहिजे तुला बघता बोल, तुझ्यावरती प्रसन्न झालोय. त्यावेळेस सांगितलं त्याने, मला डबी पाहिजे. अरे डबी पाहिजे? डबी काय, तुला डबा देतो ना. महाराज त्यांनी डबा दिला आणि त्या डब्याचं एक विशिष्ट होतं. त्यामध्ये काय, कोणत्या वस्तू होत्या? त्या हजामती करायच्या, काय म्हणतात त्याला, आता इतकं मला काय माहित नाही. वस्तारा, कात्री सगळं होतं. मग त्याने डबा उघडला, किती त्यातून एक बाबा बाहेर आला. रामकृष्ण हरी म्हणला, झप 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 करत त्याचा छपाच केला. ती तर आश्चर्यचकितच झाला की बाबा हे काय आहे. मग घरी आला, म्हणला आता पत्नीला सांगितलं. पत्नी म्हणली, मगाशी घेतलं तर हिरोईनी दिसत होता ना, आता झिरोईनी कस काय दिसताय? ते म्हणले, काही नाही, आपलं बरं आहे. आता कटणीला वगैरे पैसे जास्त झालेत ना, म्हणून जरा बरं आहे म्हणे. आणि पत्नीला सांगितलं, आता हा डबा आहे. आता महिला मंडळ नवीन नवीन वस्तू आणल्याच्या नंतर आपण काय करतो, शेजारच्या महिलांना बोलवतो. पण ऐक, आता आपण हा डबा आहे, आपल्याला जगाच्या बापाने महादेवाने हा डबा दिलाय. जी बाई आपल्या घरी येईल तिला 5,000ची साडी द्यायची. तर नवीनच नवीन लग्न झालं होतं. ती म्हणली, बाई आत्याबाई मी पण येऊ का? अगं चल ना, 5,000ची साडी मिळते, चाल तू पण. आता तिच्यासोबत कुलवरी आली होती. तू तर कशाला थांबतेस, तो पण चल. आता सगळ्या जणी गोळा झाल्या. आता 5,000ची साडी म्हणल्याच्या नंतर गावामध्ये सहज होम मिनिस्टरचा खेळ असला तरी सगळे येतात एका साडीसाठी. आता ही 5,000ची साडी प्रत्येकाला म्हणल्याच्या नंतर घरात कोणी राहिलंच नाही. सगळ्या जमा झाल्या आणि सगळ्या जमा झाल्या. आता तो डब्याला अशी रेबीन वगैरे लावून मग डबा उघडायचा होता. मग आता सांगितलं, अरे कोणतंही काम करताना आपण 5 महिला बोलवतो, 5 जणींनी आधी हळदी कुंकू टाकून घेऊन मग डबा उघडू. आता डबा उघडायचा होता आणि 5 जणींनी हळदी कुंकू टाकलं आणि आता डबा उघडायचा. डबा कोणी उघडायचा? आता बऱ्याच गावामध्ये प्रथा असते की गावच्या पाटलीने उघडायचा. बर म्हणे, उठली पाटलीन, डबा उघडायला लागली. त्यातून तो बाबा बाहेर आला. रामकृष्ण हरी म्हणला, झप 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 करत करत. लक्षात येतंय ना? हा ऐका, आता ही हिच्याकडे बघायची, ही हिच्याकडे बघायची, ती तिच्याकडे बघायची. त्यांच्या काही लक्षातच येईना ह्या नेमका प्रकार काय आहे. नवीन नवीन लग्न झालेली तर म्हणली, बाई आता आपलं काय खरं. कुरवली तर म्हणली, आमचं तर व्हायचंय. ऐका, कधी कधी आपली मागणी चुकते, त्याच्यामुळे आपण खड्ड्यात येतो. म्हणजे असा प्रकार होतो पहा. एका मुलीचं नवीन नवीन लग्न झालं, नवीन नवीन लग्न झालं आणि मुलगा पाहायला आला. पाहायला आल्याच्या नंतर दोघांचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी सोहळा होता. 10 ते 12 पूजा चालली. तिथून 2 वाजेपर्यंत माणसं जेवली आणि 4 वाजल्याच्या नंतर आता सगळे पाहुणे रावळे जिकडला तिकडं गेले. आणि जिकडल्या तिकडं गेल्याच्या नंतर पाहुणे रावळे आता त्या नवीन नवीन सुनेने काय करायचं असतं, जे आपल्या आईने शिकवलंय, माहेरी शिकवलंय, ते सासरी करून दाखवायचं असतं. तिने 4 वाजल्याच्या नंतर सगळं झाडायला घेतलं. झाडायला घेतल्याच्या नंतर टोपलीत केर भरला आणि केळ भरल्याच्या नंतर ऐका, ती टाकायला निघाली. निघाल्याच्या नंतर तिच्या ननंद असते ना पास, समोर पुढं सरका, चला नाही येत पाऊस, नका टेन्शन घेऊ. आणि ऐका, टोपलीत केर भरला आणि केर भरला निघाली. नंदेला सांगितलं, अगं मी पण येतोय, मी पण येते तुमच्या सोबत केर टाकायला. बरं म्हणे, ठीक आहे. ननंद सुद्धा यायला लागली. बरं, आणि पलीकडल्या साईडला एक उखंड होता आणि त्याच ठिकाणी
जास्त पाऊस यायला लागलाय ना. विठ्ठल 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 विठ्ठल